पावसामुळे संत्र्यांचं नुकसान झाल्याने तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी तहसीलदारांना गळून पडलेली संत्री भेट दिली। संत्र्याच्या माळा गळ्यात घालून सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यांपासून सततच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जास्त पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळून पडत आहे। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात संत्र्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला। तहसीलदारांच्या टेबलवर संत्री फेकत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत करण्याची मागणी केली। तातडीने संत्रा गळतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडको वरतो पाय। या सरकारचं मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद। आणि हे जे महायुती सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांना खत औषधे याच्या किमती भरमसाठ वाढत आहे। त्या मानाने उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि संत्र्याचा जो मशागतीचा खर्च आहे तो खूप वाढलेला आहे। त्यानुसार मोर्शी, वरुड, आर्वी, आष्टी या तालुक्यामध्ये जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण आपल्या तिवसा तालुक्यात सुद्धा व्हावं आणि सोबतच आम्हाला सुद्धा न्याय द्यावा। या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे आमदार नसल्यामुळे, विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय महायुतीचं सरकार करत आहे। हे काही योग्य नाही। जर त्यांनी योग्य न्याय दिला नाही तर संत्रा उत्पादक या 8 दिवसात या ठिकाणी पुढील पावित्रा उचलेल असं मला सर्व शेतकऱ्याच्या वतीने वाटते। आज तिवसा तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो। जी संत्र्याची फळगड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे। बाजूच्या आमच्या तालुक्यांमध्ये आज जिल्हाधिकारी दौरा करत आहेत आणि या संदर्भात सर्वेक्षणाच्या आणि पंचनामाच्या सूचना तातडीनं कृषी फलोत्पादन खात्याला आणि महसूल विभागाला मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी देण्यात याव्या। त्याचप्रमाणे हेक्टरी 3 लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा 7 दिवसानं तिवसा महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत।